अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत आहेत का, हाच वृत्तांत आमच्या सिडीच्या वतीने आता प्रसारित होण्यास सुरुवात झालेला आहे. आधी आपण बघितलं आहे पंचवडी चौकात अवैध वाहतुकीचा प्रश्न, ज्यावर वाहतूक विभाग सतर्क झाला आणि हातून सुद्धा कारवाई करण्यात आली. त्याच ठिकाणी फुटपाथवर करण्यात आलेली अतिक्रमण कारवाईचा सुद्धा महानगरपालिका अतिक्रमण विभागाने थेट धडक कारवाई केली. गुन्हा दाखल झाला आहे अमरावती शहरातील अमरावती मुख्य बस स्थानक परिसरात. या परिसरामध्ये सुद्धा वाहतूक व्यवस्था सुरळीत आहेत का, येथील दुतर्फा असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण झालेत का, हा सुद्धा थेट संपूर्ण आढावा घेण्याकरिता दाखल झाला आहे. आपण पाहू शकताय अमरावती शहरातील मुख्य बस स्थानकचा परिसर आहेत आणि आतमधून प्रवेश करण्याकरिता दोन मार्ग आहेत. मात्र मुख्य बस स्थानकातून बाहेर निघण्याकरिता एसटी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याला कारण सुद्धा अनेक आहेत. ऑटो चालक दिलेल्या ठिकाणी पार्किंग न करता आपल्या मनमानीने कुठेही या परिसरामध्ये स्टॉप घेत आहेत, तर दुसरीकडे फुटपाथवर सुद्धा अतिक्रमण केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अतिशय वर्दळ समजल्या जाणाऱ्या या अमरावती मुख्य बसस्थानकातून बाहेर निघणारे प्रवाशांना आतून त्रास होत आहेत. अपघाताची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आपण लक्ष जात असेल तर आपण पाहत आहात रुक्मिणीनगर मार्गाकडून येणारा हा मार्ग आहे, तर रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा हा मार्ग. या मार्गावर सुद्धा शेकडो ऑटो चालकांनी आपले ऑटो लावलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा आता आमच्या माहितीनुसार 2 ऑटो लावण्याची परवानगी आहे. मात्र अनेक ऑटो चालक वाहतूक पोलीस विभागाला सुद्धा ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत आणि मनमानीने सुद्धा आपल्या मनमानीने कुठेही ऑटो पार्किंग केले जात आहे. त्यामुळे आपल्या मनमानीने कुठेही ऑटो पार्किंग जातोय, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांना त्रास होत आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण पाहत असाल तर या लाईन मध्ये तारेचे कुंपण लावण्यात आलेले आहे. तर तारेचे कुंपण कोणी लावले हे सुद्धा आता विचारण्यात येणार आहेत. आणि मुख्य बसस्थानकच्या बाहेर असलेला हा परिसर, रस्त्याच्या कुठेही बाजूला आपला ऑटो लावण्यात येतो आहे. प्रवाशांना कुठेही उतरवले जात आहेत. वाहतूक पोलीस कर्मचारी सज्ज आहेत, मात्र त्यांच्या समोरच वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे. रुक्मिणीकडे नगरकडे जाणारा हा मार्ग, या मार्गावर सुद्धा चारचाकी वाहन असेल, ऑटो चालक असेल, खासगी वाहने असेल, यांनी सुद्धा वाहने या रस्त्यावर लावलेले आहेत. बाहेर गावी जाण्याकरिता आपण पाहू शकता चारचाकी वाहनांचा नेमका हा प्रकार काय असेल. मुख्य अमरावती बस स्थानकाच्या बाहेर रुक्मिणी नगरकडे जाणारा मार्ग आणि मार्गावर सायन्स कोर मैदानाच्या प्रवेशद्वारा समोरच लावण्यात आलेल्या एक खासगी चारचाकी वाहनांचा खरोखरच हा डेपो आहेत तरी काय असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आम्ही मध्ये चालतो, एक बस मध्ये चालतात. त्यांना सांगा थोडं काय आहे काय विषय काय. ऑटो आम्ही नंबर मध्ये राहतो 2-2 तास आणि इथं मधात ऑटो लावून सवाऱ्या नेतात. मग त्याच्याने बुर्जतपणा होतो. वाहतूक पोलिसांना सांगितलं काय. वाहतूक पोलिसाला आता काय सांगणार आहे हे, आता कसं तुम्ही सांगू राहिले म्हणून त्याच्यावर सांगतो आम्ही, त्याच्यावर कारवाई करा म्हणून. इकडे प्रकार चालू आहे. काय आता जास्त दिवस झाले, 12 महिने जास्त झाले. खूप त्रास आहे आम्हाला याचा. आम्ही नंबरात 2-2 तास राहतो. मग कसं काय करायचं. बस स्टैंड के अंदर जाऊन सवारियां लाते हो लोग, उधर के लोग आते हैं, ऑटो वाले अंदर चले जाते हैं, गली में ऑटो लगाते, इधर के गली में जाते और पैदल जाते, सवारियां स्पेशल नंबर वाला भूखा मर रहा और स्पेशल के भाड़े लेके जाते हो 200 500 लग जाती है। बोगस में आड़ी टेढ़ी गाली लग जाती है। हाँ, और डायरेक्ट डेपो के अंदर जाते, उधर डेपो के कर्मचारी भी कुछ नहीं अकलते नहीं, कुछ नहीं, उनको भरा देते, उनको क्या रिश्वत देते क्या मालूम नहीं हमको, लेकिन डायरेक्ट अंदर जाते
हम नंबर नंबर से आते, हमको कुछ मिलता नहीं। एक 5-5 2-2 घंटे रुकना पड़ता हमको ऐसे। वो नंबर अंदर जाने का, डिपो के अंदर जाने का वो बंद करने को होना बोला। ट्रैफिक पुलिस कुछ बोलती नहीं बोलते ना? ट्रैफिक पुलिस कुछ नहीं बोलते, वो अंदर जाने को कोई बोलता नहीं, कुछ नहीं। तो सब अंदर जाते, अभी भी जाके देखो तुम अंदर ऑटो वाले खड़े हैं। आओ आओ, बस से उतरने के बाद बैग उठा के लेके जाते वहां से। किसकी बैग चोरी हो जाती है, किसकी क्या चोरी हो जाती है, और हमारे ऊपर सिस्टम वाले को पूछने आते, हमारा ये चोरी हो गया, वो चोरी हो गया। हा. आता आम्ही इथे थांबल्यानंतर आमचा धंदा नाही होत, 2-2 घंटे आम्हाला थांबा लागते. ते आपल्या स्वतःच्या बॅगा घेऊन ऑटोपर्यंत नेतात आतमध्ये जाऊन, आणि बॅग त्यांची हरपली म्हणजे मग आमच्याकडे येते, आमची बॅग राहिली. मग आम्ही म्हणतो तुम्ही बसले कुठे, तुम्ही नंबरवरून बसले का, तर म्हणते नाही. नंबरवरून बसल्यानंतर आम्ही त्यांची, आमचे जे हे आहे, जे अमरावती जिल्हा ऑटो युनियनचे आम्ही लोक आहोत, बॅग राहिल्यानंतर आम्ही त्यांचं वाट पाहतो, नाही तर आम्ही त्यांची बॅग पोलीस स्टेशनला जमा करतो. नाही तर आमचे कार्यकर्ते म्हणतात कोण्या गाडीत बसले तुम्ही, कमसे कम ड्रायव्हरची शक्कल दाखवा, कसे आहे. मग त्या पद्धतीने आम्ही त्यांचं सामान वापस देतो. चाहे 1 लाख रुपये राहो, 500 राहो, 1000 राहो, कधी आम्ही सामान वापस केल्याशिवाय राहिलो नाही. आजपर्यंत आमची बोंब नाही का बाबा आमचं सामान राहिलं. प्रवासी बसणारा कधी ओरडला नाही का आमची इथे बॅग वापस भेटली नाही म्हणून. त्याच्या बाहेर निघणारा हा मार्ग आहे आणि या मार्गाच्या बाहेर सुद्धा आपण पाहत आहात अनेक चारचाकी वाहन सुद्धा रस्त्याच्या बाजूला म्हणता येणार नाही, कारण की फुटपाथवरच्या बाजूला नाही ही खाजगी गाडी, मात्र अनेक वाहने ऑटो सुद्धा रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत. अपघाताची शक्यता मी पुन्हा 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 तो शब्द वारंवार उच्चारत आहेत, कारण की अमरावती मुख्य बसस्थानक म्हणजे अनेक लांब पल्ल्याच्या एसटी सोबतच ग्रामीण भागातील अनेक बसेस याच बसस्थानकामध्ये ये जा करत असते. शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात, मात्र या चौकामध्ये सुद्धा या आधी सुद्धा वृद्ध नागरिकांचा अपघातामध्ये जीव गेला होता. बसस्थानकाच्या आतमध्ये जाण्याचा हा मार्ग आणि बाहेर निघण्याकरिता हा मार्ग असल्यामुळे अतिशय निमुळता मार्ग, आणि रस्त्याच्या बाजूला आपण पाहत आहात अनेक ऑटो रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत. एसटीचा सुद्धा अपघात किंवा ऑटोचा अपघात होण्यास विलंब लागणार नाहीत, कारण की अनेक बसेस आतमध्ये जाण्याचा हा मार्ग आणि ये जा करणारी अनेक वाहने, त्यातही ऑटो चालकांचा हा आपण पाहू शकता. ऑटो एकामागे एक, म्हणजे ऑटो मध्ये सुद्धा शर्यत लागलीत का प्रवासी वाहून घेण्याकरिता, हे सुद्धा आपल्या म्हणण्यास वावगं ठरणार नाहीत, कारण की रस्सीखेच चालू आहेत का. प्रवासी घेण्याकरिता ऑटो चालक सुद्धा धावपळ करीत आहेत. याच धावपळीमध्ये अपघात होण्यास सुद्धा काही विलंब लागणार नाहीत. आणि आम्ही दाखल झालो त्याच वेळी अनेक ऑटो चालकांनी आपले ऑटो घेऊन पळ काढलेले आहेत, जेणेकरून आपण नियमाचं उल्लंघन करीत असताना कॅमेरामध्ये बद्ध न होता त्यांनी सुद्धा आपली अनुकरण करीत आहेत. हे दृश्य आहेत अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेरील वर्दळ परिसर, आणि वर्दळीचा हा दुतर्फा मार्ग असल्यामुळे शेकडो ऑटो या परिसरामध्ये दिसून येत आहेत. नमस्कार दर्शकांनो, सिटी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याच अगोदर आपण पंचवटी चौकातील अवैध वाहतुकीचा वृत्तांत प्रसारित केला होता. आज आपण थेट दाखल झालेलो आहे शहरातील जो मुख्य वर्दळीचा भाग आहे, आपण त्याला मुख्य बसस्थानक जो इरविन बसस्थानक आहे आपलं मुख्य बसस्थानक, याच बसस्थानकाच्या बाहेरील जे आहेत अवैध वाहतुकीचा मोठा प्रश्न आता समोर येत आहेत. आपण बघितलं तर याच बस डेपोच्या बाहेर जे आहेत अमरावती शहरातून बाहेर जाणाऱ्या बसेस ज्या आहेत प्रायव्हेट बसेस, बस स्थानकाच्या 50 मीटर अंतरावरच ह्या बसेसची वाहतूक अमरावती शहरातून होत असते. वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो. शहरातील मुख्य जो वर्दळीचा भाग आहे बस डेपो येथीलच या संपूर्ण वाहनाची जे आहेत
परवानगी नसताना सुद्धा इथून वाहतूक होत असते। इथून परतवाडा असो किंवा इतर शहरातून सर्व बसेस जाणाऱ्या असो, इथूनच या बसेसची वाहतूक होत असते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथीलच जे काही प्रायव्हेट बसचे जे प्रवाशांना जे आहेत बस डेपोतून बोलवून आपल्या बसमध्ये जाण्याकरता विनंती करून येथील बस स्थानकावरून जे आहेत अवैध वाहतूक अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। बस डेपोच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा पूर्णपणे जे आहे ढासळल्याचे दिसून येत आहेत। येथेच बस स्थानकाच्या बाहेर जे आहेत वाहतूक पोलीस कर्मचारी असून सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे। शहरातील मुख्य वर्दळीचा बस स्थानक जे आहे तो इरविन बस स्थानक, याच बस स्थानकातून मोठ्या प्रमाणात आता वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसून येत आहे। ऑटो चालक असेल किंवा शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रायव्हेट बसेस असेल, मोठ्या प्रमाणात इथून वाहतुकीचा प्रश्न, अवैध वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत। बस डेपोच्या बाहेरील ऑटो चालक असेल किंवा शहराच्या बाहेर जाणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात इथून वाहतुकीला अवैध वाहतूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत। सिटी न्यूजचा वृत्तांत प्रसारित होताच पंचवटी चौकातील जे आहेत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली होती, मात्र इथं बस स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होऊ सध्या याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही। यामुळे नेमकं कारण तरी काय हे बघणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहेत। आपण बघू शकता इथून बस डेपो जे आहे फक्त 50 मीटर अंतरावर आहे आणि 50 मीटरच्या अंतरावर जे आहे संपूर्ण ऑटो असेल किंवा प्रायव्हेट बसेस असेल, आपण बघू शकता पुन्हा एक अमरावती शहरातून बाहेर जाणारी बस इथं दाखल झालेली आहे। 50 मीटरच्या अंतरावर वाहतूक जे आहेत अवैध वाहतुकीला डेपोच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता बस डेपोच्या बाहेरूनच या अवैध वाहतुकीला परवानगी नसून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे। येथीलच जे एजंट आहेत बस भरून घेण्याकरिता जे आहेत बस डेपोमध्ये दाखल होऊन प्रवाशांना विनंती करून बसमध्ये जाण्याची जे आहे ते विनंती करत असतात आणि इथूनच मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता अवैध वाहतूक होत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत। परवानगी नसून सुद्धा इथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होणे सिटी न्यूजचा कॅमेरा दिसल्यानंतर जे आहे संपूर्ण बस चालक जे आपले बस समोर नेऊन दाखल करीत आहेत। आपण पाहू शकता त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही इथे दाखल होताच काही बस चालकांनी आपल्या बस काही अंतरावर नेऊन जे आहेत उभ्या केलेल्या आहेत, मात्र याच चौकांमध्ये जे आहेत वाहतूक कर्मचारी असून सुद्धा येथे बसेस लागणं हा मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होत आहे। नेमकं याच्या मागचं कारण तरी काय हे अद्यापही अस्पष्ट आहेत। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची पूर्णपणे गरज नाही का, हा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक वाढल्याचे आपल्याला संपूर्ण जे आहे जनतेला माहिती आहे आणि मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक अमरावती शहरामध्ये सध्या होत आहेत। मुख्य बस स्थानकाबाहेरीलच हे अवैध वाहतूक अमरावती शहरातून मोठ्या प्रमाणात होत आहेत। आता यावर खरंच प्रशासन लक्ष देईल का, याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। ऑटो निकालो बोलना फटाफट। अमरावती मुख्य बसस्थानकाकडून गाडगेनगर जाण्याकडे हा मार्ग आणि मार्गावर सुद्धा खासगी बसेसचं पार्किंग आहे,
प्रवासी बस स्थानकाच्या आतमधून या बसमध्ये नेला जातोय आणि सिटी न्यूज दाखल होताच वाहतूक पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थेट आता कारवाईला सुरुवात केली आहे. चालान देण्यास सुरुवात झालेली आहे. दररोज हा प्रकार आहे. परवानगी नसताना सुद्धा अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर खासगी बसेस बाहेर गावी जाण्याकरता अनेक खासगी बसेसचा भडीमार असतो आणि बिनधास्तपणे अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर अनेक खासगी बसेस आपण पाहत आहात दुर्लक्ष होत असल्याचं थेट दृश्य आमच्या सिटी मध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. वाहतूक पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावं लागेल का? बिनधास्त अवैध वाहतूक प्रवासी या ठिकाणी नेले जात आहेत. पूर्व विभागाच्या वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपले वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रवाना करण्यात आलंय आणि कारवाईला सुरुवात झालेली आहे. आणि हा प्रकार आजचा नव्हे तर दररोजचा आहे. सिटी न्यूजचा फक्त उद्देश एवढाच की अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी. कोणाच्या व्यवसायावर आपण पाहू शकतो वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सिटी न्यूजचा हा वृत्तांत कैद करत असताना वाहतूक पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच रीता उईके यांनी आपल्या वाहतूक पोलीस ताफ्याला या ठिकाणी रवाना केलंय आणि कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेरील गाडगेनगर ओडाडीकडे जाणारा हा मार्ग आणि या मार्गावर अनेक खासगी बसेसचा थांबा असतो. मेळघाटातून आलेले नागरिक प्रवासी यांना सुद्धा याच परिसरातून मेळघाटात दिला जातोय, प्रवास केला जातोय. परवानगी नाही तरी सुद्धा वाहतूक नियमांची धज्जी उडवल्याचा थेट दृश्य आपण पाहू शकता. हा आजचा प्रकार नाही तर अनेक वर्षापासून या नियमाचं उल्लंघन होत आहे. अमरावती मुख्य बसस्थानकाकडून गाडगेनगर जाण्याकडे हा मार्ग आणि मार्गावर सुद्धा खासगी बसेसचं पार्किंग आहे. प्रवासी बस स्थानकाच्या आतमधून या बसमध्ये नेला जातोय आणि सिटी न्यूज दाखल होताच वाहतूक पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थेट आता कारवाईला सुरुवात केली आहे. चालान देण्यास सुरुवात झालेली आहे. दररोज हा प्रकार आहे. परवानगी नसताना सुद्धा अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर खासगी बसेस बाहेर गावी जाण्याकरता अनेक खासगी बसेसचा भडीमार असतो आणि बिनधास्तपणे अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर अनेक खासगी बसेस आपण पाहत आहात दुर्लक्ष होत असल्याचं थेट दृश्य आमच्या सिटी मध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. वाहतूक पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावं लागेल का? बिनधास्त अवैध वाहतूक प्रवासी या ठिकाणी नेले जात आहेत. पूर्व विभागाच्या वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपले वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रवाना करण्यात आलंय आणि कारवाईला सुरुवात झालेली आहे. आणि हा प्रकार आजचा नव्हे तर दररोजचा आहे. सिटी न्यूजचा फक्त उद्देश एवढाच की अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी. कोणाच्या व्यवसायावर आपण पाहू शकतो वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सिटी न्यूजचा हा वृत्तांत
कैद करीत असताना वाहतूक पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच रीता उईके यांनी आपल्या वाहतूक पोलीस ताफ्याला या ठिकाणी रवाना केलंय आणि कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेरील गाडगेनगर ओडाडीकडे जाणारा हा मार्ग आणि या मार्गावर अनेक खासगी बसेसचा थांबा असतो. मेळघाटातून आलेले नागरिक प्रवासी यांना सुद्धा याच परिसरातून मेळघाटात दिला जातोय, प्रवास केला जातोय. परवानगी नाही तरी सुद्धा वाहतूक नियमांची धज्जी उडवल्याचा थेट दृश्य आपण पाहू शकता. हा आजचा प्रकार नाही तर अनेक वर्षापासून या नियमाचं उल्लंघन होत आहे. मनमर्जीपणाचा हा प्रकार आपण पाहत आहात. रस्त्याच्या कडेला अनेक ऑटो चालक आपले ऑटो पार्किंग करीत आहेत. प्रवासी वाहून नेण्याची नेमकं शर्यत लागल्याचा प्रकार आपण पाहत आहात. शेकडो ऑटोंचा चारही बाजूने सुसाट वेगाने प्रवासी वाहून नेण्याची ही शर्यत पाहत आहात. म्हणजे वाहतूक नियमांची धज्जी उडवल्याचा हा प्रकार आपण पाहत आहात. वाहतूक पोलीस कर्मचारी 2 कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत. मात्र वाहतूक कर्मचाऱ्यांना सुद्धा न जुमानता प्रवाशांना नेण्याचा हा प्रकार पाहत आहात. आणि याच परिसरामध्ये रुक्मिणीनगरकडे जाणारा हा मार्ग, या मार्गावर खासगी वाहनांचा डेपो लागला का हे दृश्य सुद्धा कैद होत आहेत. सिटी न्यूजने संपूर्ण हा प्रकार आमच्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा सुरुवात केली असता रीता उईके ज्या वाहतूक पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रवाना केलंय आणि कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी, नियमांचं पालन व्हावं, हाच या वृत्तांतामागील आमचा उद्देश आहे. कोणाच्या रोजंदारीवर किंवा व्यवसायावर बाधा निर्माण न होण्याचा हा आमचा उपक्रम नाही. मात्र सर्व वाहन चालकांनी आपले वाहने वाहतूक नियमांचं पालन करण्यात यावं असं सुद्धा आमचा हा उद्देश आहे. मात्र याच वाहतूक नियमांचं थेट उल्लंघन होत असल्याचे अनेक दृश्य आमच्या कॅमेरामध्ये कैद होत आहेत. पार्किंगची जागा नसताना सुद्धा अनेक खासगी वाहन चालक, ऑटो चालक मुख्य अमरावती बसस्थानकाच्या बाहेर लावत आहेत. हा थेट संपूर्ण दृश्य कैद होत आहेत. वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुद्धा दाखल झालेले आहेत. सिटी न्यूजची टीम या ठिकाणी दाखल झाली. माझ्यासोबत शहर सिटी न्यूजचे प्रतिनिधी रोहित खडे सुद्धा दुसऱ्या मार्गाने संपूर्ण हा प्रकार ट्रॅफिकचा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होण्याकरिता दाखल झालेले आहेत आणि खळबळ उडाली आहे. संपूर्ण बेशिस्त ऑटो चालक आणि खासगी वाहन चालकामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत हजारो नागरिक अमरावती मुख्य बसस्थानकात जाऊन आपल्या गावाकडे एसटी मध्ये बसण्यास सुरुवात करीत आहेत. आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी रेलचेल असल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत चालणे हे अतिशय गरजेचं आहे. या मार्गावर अनेक दुकान सोबतच हॉटेल सुद्धा लावण्यात आलेले आहेत. मात्र फुटपाथवर अतिक्रमण झाल्याचं सुद्धा म्हणण्यास वावगं ठरणार नाही. वारंवार तोच शब्द आमच्याकडून निर्माण होत आहेत. अमरावती शहरातील फुटपाथ अनेकांनी गिळंकृत केले आणि या ठिकाणी सुद्धा अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या अमरावती रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग, अमरावती बसस्थानकाकडून वडाडी गाडगेनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील फुटपाथवर अतिक्रमण झाल्याचं दिसून येत आहे. कोणी दुकाने थाटली आहेत तर काही पार्किंग सुद्धा लावण्याची सुरुवात केली आहे. म्हणजे ये जा करणारे नागरिक कोणत्या रस्त्याने जाणार, फुटपाथ यावर अतिक्रमण झालंय तर रस्त्यावरून नागरिक ये जा करीत आहेत. त्यामुळे अपघात होण्यास सुद्धा आता कोणती शक्यता नाकारता येत नाहीत. रुक्मिणीकडे नगरकडे जाणारा हा मार्ग आणि या मार्गावर पावसात आहे. प्रमाणे अनेकांनी आपली वाहने रस्त्यावर
सज्ज केले आहेत, पार्किंग केले आहेत. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा जुमानत नाहीत. मनमानीचा प्रकार दिसून येत आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीत आणि याच ठिकाणी सिडनीची टीम दाखल झाली आणि आता धडक कारवाईला सुरुवात होत आहे. चालान देण्यास सुरुवात झालेली आहे. खासगी वाहनांचा ह्या ठिकाणी स्थानक झालं काय म्हणजे डेपो झाल्यात का असे अनेक शेकडो वाहने आता इथून बाहेर निघण्यास सुरुवात झालेली आहे. सिडनीचा कॅमेरा दिसतात. वाहतूक पोलीस अधिकारी दाखल होतात. अनेकांनी आपली वाहने बाहेर काढण्यास सुरुवात केली आहेत. 100 ते 150 फूट अंतरापर्यंत खासगी बसेस, खासगी चारचाकी वाहने या ठिकाणी आपले नंबर्स लावण्याकरिता त्यांनी डेपो तयार केलेला आहे. खरोखरच परवानगी आहेत का? वाहतूक पोलीस प्रशासनाने तपासणी केलीत का? आणि नसेल केली तर धडक कारवाई का केली नाहीत? आतापर्यंत वाहतूक पोलीस प्रशासनाला या वाहनावर लक्ष का गेले नाही हा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे सिडनीची टीम दाखल झाली त्यानंतरच संपूर्ण पश्चिम विभागातील वाहतूक पोलीस यंत्रणा, क्षमा करा, पूर्व विभागातील वाहतूक पोलीस प्रशासन जागे झालंय आणि वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. आता कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. चालान देण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र ही कारवाई दररोज राहणार का? आणि ऑटो चालकावर सुद्धा बेशिस्तपणाचा जो प्रकार सुरू आहे त्यावर सुद्धा लगाम राहणार का, लावणार का, हा थेट प्रश्न आता सिडनीच्या वतीने विचारण्यात येत आहेत. आणि अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत आहेत का हा वृत्तांत आता प्रसारित करण्यास सुरुवात झालेली आहे. एकीकडे आपण पाहिलं आहे की नागपूर मार्गाने, मोशी मार्गाने जाणारा पंचवटी चौकातून अवैध वाहतूक विभाग अवैध वाहतूक परिस्थिती आपण जाणून घेतली आहे. त्या ठिकाणी सुद्धा ठळक कारवाई केली. आता मात्र पुन्हा अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर वाहतूक नियमांचं पालन होते का? रस्त्यावर बेशिस्तपणाचा पार्किंगपणा दिसून येतोय का? येथील सुद्धा फुटपाथवरील जागा गिळंकृत केलीत का? हा प्रकार जाणून घेण्याकरिता आम्ही दाखल झालोय. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर असलेलं संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा आमच्या सिडच्या टीमने संपूर्ण चित्रीकरण कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. आणि हीच माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांना माहिती मिळतात त्यांनी तात्काळ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गावंडे सोबतच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रवाना केलंय. आता धडक कारवाईला सुरुवात झाली. अनेक खासगी वाहन चालकांना चालान देण्यात आलेलं आहे. ऑटो चालकांना सुद्धा चालान देण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे. सुरुवात जोडलेले आहेत वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावंडे. काय कारवाई केली आपण काय प्रकारे? आम्हाला आमच्या आदरणीय मॅडम उईके मॅडम यांनी माहिती दिल्याप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहोत आणि तिथे 200 मीटर परिसरात ज्या गाड्या होत्या, ड्रायव्हर होत्या, त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. बाकी पण जे ऑटो वगैरे होते, असल्या लागलेल्या गाड्या होत्या, त्यांच्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई अशी सुरू असते. इथे दररोज 3 कर्मचारी नेमलेले आहेत, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत. आणि ह्या कारवाई दररोज होत राहतात. दररोज आम्ही कारवाई करतो त्यांच्यावर. 122 कारवाई होत असतात त्यांच्यावर आणि नेहमी कारवाई करू. फक्त वाहन चालकांना आमचं एक आव्हान आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या गाड्या, आपल्या ज्या बाकी ऑटो आहेत, ट्रॅव्हल्स आहेत, बाकी छोट्या मोठ्या गाड्या आहेत, त्या आपल्या व्यवस्थित पार्किंग कराव्या आणि रोडच्या आतमध्ये गाडी लावाव्या. रोडवर गाडी उभी नको, जेणेकरून अमरावतीच्या जनतेला वाहतुकीच्या दरम्यान कोणता त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य करावे. माझा एक प्रश्न आहे. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या परिसराकडे खासगी ट्रॅव्हल्सला परवानगी आहे काय? म्हणजे इकडे आतमध्ये येण्यास? याबद्दल निश्चित मी काही सांगू शकत नाही. तर आपण याबद्दल मॅडमला विचारू शकतो. आम्ही कारवाई करायला आलेलो आहोत. आम्ही कारवाई केलेली आहे. खासगी ज्या चारचाकी वाहने आहेत, डेपो तयार झालेले आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आहे. मात्र त्यांना न जुमानता अनेक वाहन चालक मनमानीने प्रवासी नेले जातात. त्याबद्दल हे नाही, आता असं म्हणू शकत नाही आपण ते अवैध नेतात म्हणून. आता काही गाड्या 1-2 येत असाल, त्याबद्दल आता कसं आहे, आमचे कारवाई सुरू असतात. आता बाकी शहर पण आम्हाला सांभाळावं लागते. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही सर्व कर्मी इथे लावू शकत नाही ना.
तर आमच्या माघारी आम्ही गेल्यानंतर येत असले 1-2 त्याला आता आम्ही त्याचं पाहू, त्याचं पण करू आम्ही 2 दिवस. एक वाहतूक पोलीस कर्मचारी चालन तर देऊ शकतो ना. देऊ शकतो ना. आता इथे कर्मचारी राहतात 3 त्यांनाही आता आम्ही सांगू मॅडमला आणि ते इथे इथून राहून ते कारवाई करतील. यापुढे आम्ही त्यावर लक्ष देऊ. आपण थेट दाखल झालोय अमरावती मुख्य बसस्थानकाच्या परिसरामध्ये. माझ्या उजवीकडे पाहू शकता आपण अमरावती मुख्य बसस्थानकातून बाहेर निघणारा हा मार्ग आहे. आणि अनेक बसेस ये जा करत असतात. शेकडो प्रवासी, हजारो प्रवासी दररोज याच बसस्थानकातून बाहेरगावी जाण्याकरिता याच बसेसचा अवलंब करत असतात. आणि या परिसरामध्ये मात्र मोठा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. आमच्या सिडूरच्या आपण कॅमेरा पाहत आहात. असाल अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर निघणारे अनेक प्रवासी पाहत आहात. मात्र या प्रवाशांना ये जा कोणत्या रस्त्याने करावं हे समजत नाही, कारण की फुटपाथवर अतिक्रमण केल्याचा प्रकार आपण पाहत आहात. अनेक दुकान चालकांनी आपल्या दुकानातील साहित्य दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर अनेक दुकानदारांनी काही छोट्या हातगाड्यांना जागा सुद्धा दिलेल्या आहेत. हाही प्रकार आपण आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाहत आहात. म्हणजे फुटपाथवर अतिक्रमण केल्याचं थेट दृश्य कैद होत आहेत. एकीकडे या फुटपाथवर बाजूला दुकानाच्या बाहेर हातगाड्याच्या बाहेर अनेक दुचाकी पार्किंग झालेल्या आहेत. म्हणजे पादचारी कोणत्या रस्त्याने जाणार हे आता गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. निमुळता रस्ता होत चालला आहे. अतिशय वर्दळीचा परिसर समजला जाणारा अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेर हे दृश्य पाहू शकता. अतिक्रमण केल्याचं फुटपाथवरील थेट दृश्य दिसत आहेत. अद्यापपर्यंत मनपा अतिक्रमण विभागाला जाग का आली नाहीत, आली जर असेल कारवाई केली असेल तर निरंतर कारवाई का केली नाही, हा थेट प्रश्न आमच्या सिडूरच्या वतीने आता निर्माण होत आहेत. अनेक दुकानदारांनीच नव्हे तर फ्रूट विकणाऱ्यांनी सुद्धा आपली दुकाने थाटलेली आहेत. धडक कारवाई करण्यास मनपा अतिक्रमण विभागाला विसर पडल्याचं थेट दृश्य आपण पाहू शकता. एकीकडे दुकानदार, दुसरीकडे फळ विक्रेता, तर तिसरीकडे त्यांच्या समोर ऑटो चालकांनी आपले ऑटो एक नाही तर 2-2 या रस्त्यावर पार्किंग केले आहेत. मनमानी प्रकार चालतोय का, हा एक सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत. अमरावती शहरातील अनेक फुटपाथवर अतिक्रमण केल्याचा प्रकार दिसून येत आहेत. माहिती जाणून घेतली. अमरावती मुख्य बसस्थानकाच्या बाहेरील पार्किंगची व्यवस्था, अतिक्रमणचा विषय, फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण यावर सुद्धा प्रशासनाला, वाहतूक पोलीस प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न आहे. आणि या निमित्तच आमच्या सिंधूचा एकच उद्देश की वाहतूक व्यवस्था सुरळीत चालणे, कुणाच्या वाहन चालकांच्या व्यवसायावर गदा न आणणे हा आमचा उद्देश नाही, तर अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालणे, कोणती अपघातांची शृंखला न वाढणे हाच असून आपण थेट हा संपूर्ण वृत्तांत या आमच्याच कॅमेरामध्ये पाहिलेला आहे. आणि अमरावती शहरातील मुख्य बसस्थानकाच्या बाहेर असलेलं संपूर्ण अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थेचा 3-13 वाजल्याचं आणि अवैध वाहतूक व्यवस्था सुद्धा आपण संपूर्ण वृत्तांत पाहिला. पुनश्च भेटूया अमरावती शहरातील दुसऱ्या टप्प्यामध्ये. कोणत्या परिसरामध्ये, वर्दळीच्या परिसरामध्ये थेट अतिक्रमण केलेलं आहे, वाहतुकीचा नियमाचा 3-13 केला आहे. हा संपूर्ण प्रकार पुढच्या टप्प्यात मी आपल्यासमोर सादर करणार आहोत. नमस्कार.